मला आणि आदित्यला तुरुंगात टाकायचा फडणवीसांचा डाव होता. सगळं सहन करून उभा राहिलं. राजकारणात फडणवीस राहतील किंवा मी, उद्धव ठाकरेंचा इशारा. योग्य वेळी उत्तर देणार उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपकडून फडणवीसांच्या व्हिडिओनं उत्तर. मी एकतर नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर सोडत नाही, असा फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. असा नडलो की मोदींनाही घाम फुटला. इथे प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमी उतरवतो. उद्धव ठाकरेंचं मोदींचं भाजपला थेट आव्हान. उद्धव ठाकरेंचा हा अहंकार कोण कोणाची जिरवणार येणाऱ्या काळात समजेल. प्रवीण दरेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे, आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं आहे. दिलेल्या आव्हानापासून माघारी फिरू नका. भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. पोटचाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. पायाखालची वाळू सरकल्यामुळे ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरे, शिंदे, फडणवीसांचं काहीही बिघडवू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. शिवसेना नेते रामदास कदम यांचा पलटवार. उद्धव ठाकरेंकडून विभाजनाची भाषा. ठाकरे कुणाच्या भरोशावर चिथावणी देत आहेत? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल. कोण चंद्रशेखर बावनकुळे? त्यांचा राजकीय जन्म अजून व्हायचा आहे. ठाकरेंवरील टीकेनंतर चंद्रकांत खैरेंसह विनायक राऊतांचा पलटवार. राज्यकर्त्यांचे 12 वाजले की एक बारामतीला, दुसरा 75 अंकित शेती करायला, तिसरा नागपुरात जाईल. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघात तरुणांना संधी देणार. विधानसभेला बारामतीतून युगेंद्र पवार यांना संधी मिळण्याची शक्यता. मुंबरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचे लायसन्स घेतले. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप. मुंबरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार, दत्ता गोरडेंची माहिती. पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी यूपीएससीकडून कारवाई. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. अमोल मिटकरींच्या तोंडाला मुळद्यात, त्याला कुत्र्यासारखं मारणार. मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबा दुनबळेंची जाहीर धमकी. भुंकणारं कुत्र कधी चावत नसतं. एका बापाची औलाद असेल तर त्याने समोरासमोर यावं. अमोल मिटकरींचं दुनबळेंना आव्हान. मिटकरींना तुडवा नाहीतर पदमुक्त करणार. कर्णबा दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून गाडीची तोडफोड, तर अकोल्यातील मिटकरींच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. मिटकरींच्या गाडीवरील हल्लाप्रकरणी अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगतसह 3 अटकेत. प्रकृती ठीक नसल्याने साबळेंवर रुग्णालयात उपचार. जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात 10 बिबटे जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे गुजरातमधील जामनगर येथील निवास केंद्रात पाठवले. लोकसभा निवडणुकीतून भाजपने धडा घेतलेला नाही. आपल्याला एकजुटीने काम करावं लागेल. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधी यांचं वक्तव्य. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप बंद. नागपूर, रत्नागिरी, अमरावती जिल्ह्यातील ई-पॉश मशीन बंद. 80 ते 85% धान्य वाटप नाही. पुण्यासह कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टी भागात वेगवान वारे देखील वाहण्याची शक्यता. राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना मोठा दिलासा.